जर तुमचं पती-पत्नीचं नातं वाचवायचं असेल तर हे उपाय नक्की करा. काही वेळा नात्यात समस्या येणं स्वाभाविक असतं. पण त्या समस्यांवर योग्य वेळी योग्य उपाय केले तर तुटणारं नातंही पुन्हा मजबूत होऊ शकतं. अनेक पुरुषांना असं वाटतं, की माझी पत्नी अशी का वागते? पण खरा प्रश्न असा आहे, की आपण त्या परिस्थितीत काय करू शकतो? कारण बदल नेहमी एका व्यक्तीकडून सुरू होतो. जर पतीने थोडी समजूतदारपणा, संयम आणि योग्य पद्धत वापरली, तर हळूहळू पत्नीच्या वागण्यातही बदल होऊ शकतो. घरात पुन्हा आनंद, प्रेम आणि शांतता निर्माण होऊ शकते. आज आपण अशाच काही प्रभावी उपायांवर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. जर पत्नी प्रत्येक गोष्टीवर भांडण करत असेल, तर काय करावं? जर पत्नी सतत भांडण करत असेल, तर पतीने सर्वात आधी स्वतः शांत राहणं खूप गरजेचं आहे. कारण दोन लोक एकत्र रागात असतील तर भांडण कधीच संपत नाही. पतीने योग्य वेळ बघून शांतपणे तिच्याशी बोलायला हवं. तिच्या रागामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा भांडण हे फक्त भावनांचा उद्रेक असतो. जर तुम्हीच तिचं ऐकलं तर तीही हळूहळू शांत होऊ लागेल. तिला वाटलं पाहिजे की माझं बोलणं ऐकलं जातं, त्यामुळे भांडण कमी होऊन संवाद वाढेल. संयम ठेवणं हेच इथे सर्वात मोठं शस्त्र आहे. 2. जर पत्नी नेहमी तक्रार करत असेल तर काय करावं? जर पत्नी सतत तक्रार करत असेल तर तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. उलट शांतपणे तिचं ऐका आणि काय कमी आहे हे समजून घ्या. कधी कधी लहान गोष्टींची कदर केली की मोठ्या तक्रारी कमी होतात. तिच्या एखाद्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करा. त्यामुळे तिचा दृष्टिकोन हळूहळू बदलतो. पतीने स्वतः पुढाकार घेऊन काही गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला तर तिला समाधान मिळू शकतं. तिला वाटायला हवं की माझा पती माझ्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे तक्रारींचं रूपांतर हळूहळू समाधानात होऊ शकतं. 3. जर पत्नी पतीचा आदर करत नसेल तर काय करावं? जर पत्नी आदर देत नसेल तर पतीने आधी स्वतः तिचा आदर करायला सुरुवात केली पाहिजे. कारण आदर हा नेहमी देण्याने वाढतो. तिच्याशी बोलताना शब्दांची काळजी घ्या. तिच्या मतांना महत्त्व द्या. जेव्हा तिला स्वतःला सन्मान मिळतो तेव्हा तीही तोच सन्मान परत देऊ लागते. पतीने स्वतःचं वागणं सुधारलं तर त्याचा सकारात्मक परिणाम नात्यावर होतो. हळूहळू नात्यात आदराची भावना निर्माण होते. लक्षात ठेवा, आदर मागून मिळत नाही, तो वागण्यातून मिळतो. 4. जर पत्नी सतत तुलना करत असेल तर काय करावं? जर पत्नी इतरांशी तुलना करत असेल तर रागावण्याऐवजी तिच्याशी शांतपणे बोला. राग केल्याने परिस्थिती आणखी बिघडते आणि गैरसमज वाढतात. तिला समजवा की प्रत्येकाचं आयुष्य आणि परिस्थिती वेगळी असते. आपण आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत हे तिला जाणवू द्या. तिच्यासोबत तुमचे प्लॅन आणि भविष्यातील ध्येय शेअर करा. यामुळे तिच्या मनात विश्वास आणि सुरक्षतेची भावना निर्माण होते. तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तिचं बोलणं ऐका. तिला वेळ द्या आणि तिचं मनापासून कौतुक करा. तिला तुमची साथ आणि प्रेम जाणवलं की तुलना कमी होते. नातं मजबूत ठेवण्यासाठी खुला आणि प्रामाणिक संवाद हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. 5. जर पत्नी कुटुंबाचा अपमान करत असेल तर काय करावं? जर पत्नी कुटुंबाबद्दल चुकीचं बोलत असेल तर लगेच रागावू नका. तर शांतपणे तिच्याशी बोला. तिला प्रेमाने समजवा की तुमच्यासाठी तुमचं कुटुंब किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल आदर ठेवणं आवश्यक आहे. तिच्या भावनासुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण कदाचित काही वाईट अनुभवामुळे ती असं वागत असेल. अशा वेळी तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घ्या आणि तिला आपुलकीची भावना द्या. दोघांनी मिळून एक समतोल साधण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे कोणालाही कमीपणा वाटणार नाही. पतीने पत्नी आणि कुटुंब यांच्यात योग्य समजूत घालणं खूप गरजेचं असतं. कोणत्याही परिस्थितीत वाद वाढवू न देता संयम आणि परिस्थिती हाताळा. वेळोवेळी दोघांमध्ये खुला संवाद ठेवा. त्यामुळे गैरसमज दूर होतात. नात्यात आदर, प्रेम आणि समजूतदारपणा ठेवला तर हा प्रश्न सहज सुटू शकतो. 6. जर पत्नी सतत संशय घेत असेल तर काय करावं? जर पत्नीला सतत संशय येत असेल तर पतीने आपल्या वागण्यात पूर्ण पारदर्शकता ठेवली पाहिजे आणि काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नये. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तिच्याशी शेअर करा. त्यामुळे तिच्या मनात विश्वास निर्माण होतो. तिच्या मनात असलेली असुरक्षता समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण त्यातूनच संशय निर्माण होतो. तिला वेळ द्या. तिच्याशी प्रेमाने आणि संयमाने वागा. तिचं बोलणं शांतपणे ऐका आणि तिच्या शंकांना स्पष्ट उत्तर द्या. वारंवार रागवण्याऐवजी तिचा विश्वास जिंकण्यावर लक्ष द्या. नात्यात प्रामाणिकपणा आणि सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. हळूहळू तिच्या मनात सुरक्षतेची भावना निर्माण होते. एकदा तिचा विश्वास बसला की संशय आपोआप कमी होतो. विश्वास हा वेळेनुसार वाढणारा असतो. त्यामुळे संयम ठेवणं खूप आवश्यक आहे. 7. जर पत्नी भावनांना समजून घेत नसेल तर काय करावं?
जर पत्नी तुमच्या भावना समजून घेत नसेल तर तुम्ही स्वतः त्या स्पष्टपणे आणि शांतपणे व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. अनेक वेळा समोरच्याला आपल्याला नेमकं काय वाटतंय हे कळत नाही, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. तिच्यासोबत मन मोकळं करा आणि तुमच्या भावना साध्या स्पष्ट शब्दात सांगा. तिला हेही जाणवू द्या की तिच्या साथीत आणि वागण्यात तुम्हाला कसं वाटतं. तिचं बोलणंही तितक्याच लक्षपूर्वक ऐका, कारण समजून घेणं दोघांकडूनही असायला हवं. संवाद वाढला की नात्यातील जवळीक आणि विश्वास आपोआप वाढतो. तिच्यावर आरोप न करता प्रेमाने आणि समजूतदारपणे बोलणं महत्त्वाचं आहे. तिला वेळ द्या, कारण बदल एकदम होत नाही. हळूहळू तीही तुमच्या भावनांना समजून घेऊ लागेल. नातं मजबूत ठेवण्यासाठी खुला आणि प्रामाणिक संवाद हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. 8. जर पत्नी पैशालाच महत्त्व देत असेल तर काय करावं? जर पत्नी पैशावर जास्त लक्ष केंद्रित करत असेल तर तिला रागावण्याऐवजी प्रेमाने समजावणं खूप गरजेचं आहे. तिला शांतपणे सांगा की आयुष्यात फक्त पैसा नाही तर नातं, प्रेम आणि समाधानही तितकंच महत्त्वाचं आहे. तिच्यासोबत जास्त वेळ घालवा आणि भावनिक नातं मजबूत करण्याचा प्रयत्न करा. कधी कधी तिला छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांची जाणीव करून द्या, जे पैशापेक्षा खूप मौल्यवान असतात. तिच्या अपेक्षा काय आहेत हे समजून घ्या आणि शक्य असेल तिथे समतोल साधा. तिला हे जाणवू द्या की तुम्ही तिच्यासाठी प्रयत्न करत आहात आणि तिची काळजी घेत आहात. नात्यात आपुलकी आणि जिव्हाळा वाढला की पैशाचं महत्त्व हळूहळू कमी होतं. तिच्यावर आरोप न करता समजूतदारपणे वागणं खूप महत्त्वाचं आहे. विश्वास आणि प्रेम वाढलं तर विचारही बदलू लागतात. शेवटी मजबूत नातं हे पैशापेक्षा खूप मोठं असतं, हे तिला अनुभवातून जाणवू द्या. 9. जर पत्नी इतरांसमोर पतीला कमी लेखत असेल तर काय करावं? जर पत्नी लोकांसमोर तुम्हाला कमी लेखत असेल तर त्या क्षणी रागावून प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहणं अधिक योग्य ठरतं, कारण तिथे वाद वाढला तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. नंतर एकांतात शांतपणे तिच्याशी बोला आणि तिला प्रेमाने समजवा की अशा वागण्यामुळे तुम्हाला किती दुःख होतं. तिच्यावर आरोप न करता तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा, त्यामुळे तीही तुमचं मन समजू शकते. तिचं मत आणि कारण काय आहे हेही शांतपणे ऐकून घ्या. नात्यात सन्मान टिकवणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो दोघांनी मिळून जपायचा असतो. एकमेकांचा आदर केल्याने नातं अधिक मजबूत होतं. वेळोवेळी संवाद ठेवला तर गैरसमज कमी होतात. प्रेम आणि समजूतदारपणाने वागल्यास तिच्या वागण्यात हळूहळू बदल होऊ शकतो. शेवटी नात्यात सन्मान आणि आदर हेच सर्वात मोठं बळ असतं. 10. जर पत्नीमध्ये कदर आणि समजूतदारपणा नसेल तर काय करावं? जर पत्नीमध्ये कदर आणि समजूतदारपणा कमी वाटत असेल तर पतीने स्वतःपासून सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं मनापासून कौतुक करा आणि तिला स्पेशल वाटेल असं वागा. तिच्या प्रयत्नांना मान्यता द्या, त्यामुळे तिच्या मनातही सकारात्मक बदल होऊ लागतो. प्रेम, आदर आणि कदर ही गोष्ट एकतर्फी न राहता दोघांकडूनही यायला हवी. तिच्याशी प्रेमाने आणि संयमाने वागल्यास तीही हळूहळू तसंच वागू लागते. नात्यात बदल हवा असेल तर आधी स्वतःच्या वागण्यात बदल करणं गरजेचं आहे. तिचं बोलणं ऐका आणि तिच्या भावनांना महत्त्व द्या. वेळ दिल्यास आणि सातत्य ठेवल्यास समजूतदारपणा वाढू लागतो. नात्यात सकारात्मकता आणण्यासाठी छोट्या गोष्टींचाही मोठा परिणाम होतो. हळूहळू तुमचं संपूर्ण नातं अधिक मजबूत आणि आनंदी बनू शकतं. पती-पत्नीचं नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, तर समजूतदारपणा, संयम आणि प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. प्रत्येक समस्येचा उपाय असतो, फक्त योग्य दृष्टिकोन हवा असतो. जर आपण एकमेकांना बदलण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नातं अधिक मजबूत होतं. छोट्या छोट्या प्रयत्नांनी मोठा बदल घडू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अशाच प्रेरणादायी आणि उपयोगी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.